नमस्कार. आता उन्हाळा चालू झाला आहे तर वाळवणाच्या पदार्थांची लगबग चालू झाली आहे. तर आज आपण पापड बनवणार आहोत. हे रव्याचे पापड आहेत आणि हे पापड बनवताना आपण कोणत्याही प्रकारचा इनो, सोडा किंवा पापड खारचा उपयोग करणार नाही. अगदी झटपट तयार होणारे पापड आहेत. तर याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि पाव वाटी मी तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ मी रात्री पाण्यामध्ये भिजवले होते. 1 वाटी रव्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. याची एकदम बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ. आता तयार केलेली पेस्ट आपल्याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे. तुम्ही जर बारीक पेस्ट तयार केली तर गाळायची गरज सुद्धा भासणार नाही. सर्व पेस्ट आपण गाळून घेऊ. याच्यामध्ये जर काही जाड कणिक राहिली असेल तर ती निघू नये. आता गाळलेल्या पेस्टमध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे. हा चिली फ्लेक्स मी घरीच बनवला होता. जर तुमच्याकडे नसेल तर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो किंवा तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता किंवा जिरं टाकून सुद्धा पापड छान तयार होतात. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी एक पातेलं घेतलं आहे. याच्यामध्ये मी लिंबाच्या 2 फोडी टाकल्या आहेत जेणेकरून पातेलं आतून काळं होणार नाही आणि याच्यामध्ये एक स्टँड बसवला आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे. त्याला तेलाच्या साहाय्याने ग्रीस करून घ्यायचं आणि तयार केलेलं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. मिश्रण सर्व बाजूनी पसरलं पाहिजे. आता आपण हे ही प्लेट आपण पातेल्यामध्ये ठेवू. अगदी मिनिटभर टाईम लागतो. मिनिटाभरात हा पापड तयार होतो. आता मी दुसरी प्लेट तयार करून घेते. प्लेट आपल्याला गरम काढून थंड पाण्यामध्ये टाकायची आहे, त्यामुळे पापड लगेच निघतो. आता मी याला दुसरी प्लेट ठेवून घेते आणि सुरीच्या साहाय्याने कट करून घेते. त्याच्या कडांना सुरी फिरवायची आणि मग पापड लगेच निघतो. अतिशय हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने पापड काढून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी घरातील पंख्याखाली हा पापड सुकतो. जर तुम्हाला वाफवायचे नसतील पापड तर तुम्ही डायरेक्ट हे मिश्रण कडकडीत उन्हामध्ये पळीच्या साहाय्याने हे पापड तयार करून घेऊ शकता. इथे आपले सर्व पापड तयार करून झाले आहेत. आता आपण हे पापड तळून घेऊ. तर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये. आपण एक एक करून पापड टाकून घेऊ. अतिशय कुरकुरीत क्रिस्पी चवदार असे पापड तयार झाले आहेत. तुम्हाला ही रेसिपी बनवताना घरच्या साहित्यातच ही रेसिपी आपली तयार होते. पापड खार किंवा आपल्याला इनो सोडा काही याच्यामध्ये यूज करायचा नाही. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.